सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, पण तितकीच प्रेरणादायक देखील आहे. 10वीच्या पहिल्या पेपरसाठी निघालेल्या एका मुलीला अचानक आपल्या वडिलांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. यामुळे क्षणभर तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिच्या आयुष्याचा आधार हरपला होता. पण त्याही स्थितीत आपले दुःख बाजूला सारत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार घेत परीक्षा केंद्र गाठलं आणि आपला पेपर दिला. धनश्री भिकाजी पवार असे या धाडसी विद्यार्थीचे नाव आहे. धनश्री ही शहरातील शरदचंद्र पवार प्रशालेची 10वीची विद्यार्थिनी आहे. शुक्रवारी तिचा मराठीचा पहिला पेपर होता. सकाळी 10 वाजता ती सोलापूर शहरातील विद्यापीठाने ठरवून दिलेल्या परीक्षा केंद्राकडे जाण्यासाठी तयारी करत होती. त्याचवेळी रुग्णालयात डायलिसिस घेणाऱ्या तिच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी तिला समजली. या कठीण प्रसंगात परीक्षा देण्याची तिची मानसिकताही नव्हती. ती घरात ओक्साबोक्शी रडत होती. मुख्याध्यापकाने तिला धीर दिला आणि ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. यामध्ये धनश्रीला तिच्या शाळेच्या शिक्षकांनी देखील मोठी मदत केली. याबाबत अधिक माहिती शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी दिली आहे. रडत बसले होते, आई रडते, बाकीचे सगळे नातेवाईक रडते आणि कसं पेपरला जायचं हाही भाग होता. मग मी छत्रपती शिवाजी सेंटरला होतो. त्या ठिकाणाहून मग दुसऱ्या मी शिक्षकांना माझ्या पाठवलं, रणदीप विश्राम जाधव सर. त्यांनी जाऊन कन्व्हिन्स केलं, परंतु ते नव्हती मानसिकता तिची. मला त्यांनी सांगितलं तसं आणि मग मी स्वतः माझे पटकन तिथं घरी गेलो. एक 5 मिनिटात त्यांना समजावून सांगितलं आणि तो मुलगी तयार झाली. आईने तिचं मी सांगितलेलं ऐकलं आणि पटकन मी माझ्या 2 व्हीलरवर घेऊन इथे येऊन पेपरला सोडलं तिला. धनश्रीने वर्षभर अभ्यासासाठी घेतलेली मेहनत वाया जाऊ नये म्हणून शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने हे स्वतः तिला घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र पेपर सोडविताना देखील धनश्रीला आपल्या वडिलांच्या आठवणीत हुंदका दाटून येत होता. एकीकडे वडिलांचे झालेलं निधन आणि समोर आयुष्य घडविणारी परीक्षा, या बुचकळ्यात पडलेली धनश्रीने घेतलेला धाडसी निर्णय हा राज्यासह देशभरातील तरुण तरुणी पुढे आदर्श ठरित आहे. ब्युरो रिपोर्ट, नवतेज महाराष्ट्र, सोलापूर.